शिळ्या पोळीपासून पट्टीचे खमंग असे सामोसे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आता पाहूया. उकडलेला बटाटा, कच्चा बारीक चिरलेला कांदा, गव्हाची पातळसर केलेली पेस्ट जी सामोसे करताना आपल्याला चिकटवायला लागणार आहे, उकडलेला मटार, शिळ्या किंवा ताज्या पोळ्या, सारण बनवण्यासाठी मिरची, धणे जिरेपूड, आलं, कोथिंबीर आणि थोडासा चाट मसाला, तळणीसाठी तेल. आणि यानंतर आपण सामोशाचं सारण तयार करून घेऊ. सामोसे करताना जे सारण करायचे त्याच्यासाठी प्रथम आपण अगदी एक लहान चमचाभर तेलात जिरं घालायचे, नंतर वाटलेलं मिश्रण घालायचे, नंतर मटार घालायचं आणि लगेचच अगदी एक छोटासा बटाटा घालून आपल्याला परतायचे. धणे जिरेपूड, चाट मसाला आणि चाट मसाल्याच्या अंदाजानुसार थोडंसं मीठ. सर्व सामग्री शिजलेली असल्यामुळे फारसं परतावं लागत नाही आणि हे व्यवस्थित परतून झाल्यावर मग त्यात कच्चा कांदा घालायचा आहे आपल्याला. याचा स्वाद खूप छान येतो. आणि हे सारण गार झाल्यावर आपल्याला थोडंसं ठेचून घ्यायचं, एकजीव करायचे. शेवटी कोथिंबीर घालायची आहे. आणि गॅस बंद करायचा आहे. आता हे सारण गार झालं की थोडंसं ठेचून एकजीव करून घेऊ. आता आपण प्रत्यक्ष या शिळ्या पोळ्यांपासून सामोसे करायला घेतोय. त्यासाठी करायचे काय, एक हे पिझ्झा कटर किंवा सुरी घेऊन आपल्याला त्याचे 4 भाग करायचे. असे 4 भाग झाले की त्यातला एक चतकोर भाग घेऊन आपल्याला ह्या भागाला हे जे आपण पीठ भिजवलेलं होतं गव्हाचं पेस्ट म्हणून ते लावायचे बोटांनी. हे समोसे अत्यंत कमी तेलात आणि अगदी छान खमंग पट्टीच्या सामोशासारखं कव्हर होणारे असतात. हे बघा, हे असं लावून ह्या भागाला लावून हे असं कोणासारखं फोल्ड करायचे आणि मग हे आपण स्मॅश केलेलं, एकजीव केलेलं जे मिश्रण आहे, सारण आहे, ते अगदी छान भरायचे. आणि पुन्हा ह्या भागाला हे या पिठाची पेस्ट लावून सामोशाचा कंप्लीट आकार द्यायचा आहे. आणि जिथं चिकटलं नसेल तिथं पुन्हा एकदा लावून घ्यायचे, म्हणजे तेलात सारण उतरणार नाही. अगदी हे टोक ओपन राहते, त्यात सुद्धा हे पीठ भरलं तरी व्यवस्थित होतं. आता हे तेल पण अगदी आपल्याला कमी लागतं, फार अगदी कढईवर तेल घालायला नकोय. आणि तेल तापलंय याचा अंदाज आला की मध्यम आचेवर
अगदी मंद आचेवर म्हटलं तरी चालेल, कारण आपली पोळी भाजलेली असते, त्यामुळे तो समोसा लगेच करपण्याची भीती असते. तर अगदी मंद आचेवरती वर तेल सोडत सोडत आपण तो तळायचा आहे. जेव्हा आपण मैद्याचे समोसे करतो तेव्हा मैद्याच्या सारणात त्या मैद्याचं जे पीठ असतं त्यात मोहन बरोबर पडलं पाहिजे, ती खुसखुशीत झाली पाहिजे. ही सर्व झंझट इथे नसते. या पोळ्यांच्या समोसामध्ये तो कुठलाच त्रास नसतो आणि एकदम कुरकुरीत, खूप खमंग असे हे समोसे होतात.